नमस्कार मित्रांनो. आपण आज 2020 चा राज्यसभेचा पेपर बघणार आहोत. यामध्ये आपल्याला राज्यघटनेचे सर्व प्रश्न बघायचे आहेत. या अंतर्गत आयोगाचा पूर्ण पेपर नेमकं कोणत्या पॅटर्नला फेस करत होता, कोणत्या माध्यमातून ते प्रश्न विचारले होते, काय काय घटक होते, प्रश्नाचं स्वरूप काय होतं, त्याचं विश्लेषण काय, एक्झॅक्टली त्याची उत्तरं काय, हा सगळा पाठ आपण या पेपरच्या माध्यमातून बघणार आहोत. पहिला प्रश्न दिलेला आहे मंत्रिमंडळ सचिवालयाबद्दल. मंत्रिमंडळ सचिवालय सचिवालय वगैरे हा सिलेबस, हा पार्ट जनरली जो फोकस केलेला आहे आयोगाने तो मेन्सच्या सिलेबसमध्ये. मेन्समध्ये अशा टाईपचे प्रश्न किंवा अशा घटकावर मॅक्झिमम भर आहे. पण या ठिकाणी प्रिलात प्रश्न विचारलाय मंत्रिमंडळ सचिवालय संदर्भात खालीलपैकी कोणती विधानं सत्य आहेत. करेक्ट पर्याय विचारलेला आहे. इसवी 1950 मध्ये स्थापन करण्यात आलेलं आहे. तर ऍक्च्युअल मध्ये हे सचिवालय जे प्रथम स्थापन केलेलं आहे ते 1946 मध्ये स्थापन केलेलं आहे, 50 मध्ये नाही. म्हणून हे रॉंग आहे. सत्यविधानं विचारलेली आहेत. पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली काम करतं, ऍब्सोल्युटली करेक्ट आहे. कारण या सचिवालयाबद्दलचा हायर ऑथॉरिटी जी आहे ते पूर्णपणे प्रधानमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली, प्रधानमंत्र्याच्या नेतृत्वाखाली काम करणे म्हणजे त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणे हा मुख्य हेतू आहे. म्हणून हे करेक्ट पर्याय. पीएम च्या मार्गदर्शनाखाली ही संस्था काम करते. ती रेषा संघटन, लाईन एजन्सी, म्हणजे कोणत्याही क्षेत्रातील कोणत्याही विभागातील कुठे काय नेमकी कशा प्रकारे काम करावी याबद्दलची भूमिका दर्शवणारा घटक म्हणून याच्याकडे पाहिलं जात नाही. म्हणून हे रॉंग आहे. कारण ही ऑफिसर्सची इन्स्टिट्यूशन्स आहे, ही प्रशासकीय व्यवस्था आहे. ती लाईन डिसाईड नाही करणार, ती मिनिस्ट्री लेवलवरती डिसाईड केली जाईल आहे. केंद्र सरकारमध्ये मुख्य समन्वयक हे मुख्य हेतू आहे, मुख्य उद्देश आहे, याच साठी ही काम करत असते. म्हणून डी ऑप्शन हा करेक्ट आहे. ऑप्शन नंबर 3 हा त्याचा करेक्ट आन्सर आहे. हे जनरली असे टाइपचे प्रश्न मेन्सला खूप जास्त आहेत आणि मेन्सचा सिलेबस आहे तो घटक. आता आहे खालील विधानं विचारात घ्या आणि योग्य पर्याय निवडा. म्हणजे या माध्यमातून हे घटनात्मक जे बाब आहे ते इतर कोणत्या देशाकडून काय घेतलं याच्यावर एक नेहमी आयोग प्रश्न विचारताना दिसतंय, त्याच्यावर हा प्रश्न आहे. म्हणजे त्याचं अनुकरण तिथल्या कामकाजाची पद्धत आहे, त्या देशाकडून काही आपण गोष्टी स्वीकार केल्यात किंवा त्याचा अवलंब केलाय, अशा टाईपच्या प्रश्नाबद्दल हा भर आहे. भारतात घटना दुरुस्ती विधेयक केवळ राष्ट्रपतीच्या पूर्व परवानगीने संसदेत मांडले जाऊ शकते. आता घटना दुरुस्ती विधेयक मांडायचं झालं तर आर्टिकल 368 अंतर्गत सबक्लॉज 1 आणि सबक्लॉज 2 अंतर्गत या घटना दुरुस्ती प्रक्रियेला आपल्याला बिल मांडण्यासाठी राष्ट्रपतीच्या पूर्व परवानगीची गरज लागत नाही. हे बिल मांडण्यासाठी आपण कुठेच प्रायर परमिशन घेत नाही, डायरेक्टली बिल मांडू शकतो. धनविधेयक मांडायचं झालं तर पूर्व परवानगी लागते. म्हणून हे रॉंग आहे. अमेरिकेत प्रत्येक घटना दुरुस्तीला, एकतर प्रत्येक घटना दुरुस्ती त्याला किमान 2/3 घटक राज्याच्या विधिमंडळाद्वारे मान्यता मिळणं आवश्यक आहे. असं प्रत्येक घटना दुरुस्तीला नाही. आणि 2/3 घटक राज्याच्या विधिमंडळाद्वारे अशी कोणती अट त्या ठिकाणी लागू होत नाही. म्हणून हे सुद्धा दोन्हीही रॉंग आहे. स्वित्झर्लंडमध्ये राज्यघटनेत केलेला बदल सार्वमताचा अवलंब, त्याला रेफरंडम असं म्हणतो, केल्याशिवाय अंमलात येऊ शकत नाही. म्हणजे कॉन्स्टिट्यूशन मधले कुठले बदल करायचे तर त्यासाठी जनतेचं जनमत घ्यावं लागतं. हे फॅक्ट आहे, हे आवश्यकता आहे. खरं तर जगात सर्वाधिक जनमत आणि जनमताची वास्तविक संकल्पना सगळी मॅक्स स्वित्झर्लंडमध्ये लागू आहे किंवा तिथपासून सुरुवात होते. ऑस्ट्रेलिया मधील राज्यघटनेमध्ये बदल केवळ दोन्ही सभागृहांनी पूर्ण बहुमताने केलेल्या कायद्याद्वारे करता येतो. म्हणजे तिथं बदल करण्यासाठी दोन्ही सभागृहात पूर्ण बहुमताने बदल झाला तरी अमेंडमेंट करता येतो. म्हणून ऑस्ट्रेलिया बाबतीत हे करेक्ट आहे. पण अमेरिके बाबतीत हे करेक्ट नाही. सी आणि डी करेक्ट आहे. ऑप्शन चौथा सी आणि डी हा पर्याय करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर नेक्स्ट. लोकसभेच्या सभापतीच्या स्थानासंबंधी खालील विधान विचारात घ्या. लोकसभेचं जे सभापती आहेत, आता जनरली आपण लोकसभेच्या सभापतीला सभापती न म्हणता अध्यक्ष म्हणतो, पण ते अध्यक्षपद असूनही आयोग मात्र इथं सभापती असंही वापरलेलं आहे. सो ऑब्व्हियसली त्याच्याबद्दल आपल्याला दोन्ही अर्थ घ्यावे लागतील. तर काय योग्य पर्याय?
त्यांचे वेतन भत्ते भारताच्या संचित निधीवर भारित आहेत. ऍब्सोल्युटली करेक्ट आहे. राज्यघटनेत संचित निधी 266 सप्लाजी 1 मध्ये आहे, यावर भारित केलेले आहेत. म्हणजे संचित निधीतून देण्यात येतात. घटनात्मक पद आहे आणि वेतन भत्ते संचित निधीवर भारित आहे. त्याला किंवा तिला जे सभापती पदावर असतील समान मत विभागणीशिवाय जेव्हा समसमान मतं पडली असतील तेव्हा कास्टिंग वोट देता येईल, अन्यथा नाही. म्हणजेच याबद्दल कास्टिंग वोटचा पॉवर वापरण्याच्या उद्देशानं याबद्दलचे घटक अधिकार आहेत. आर्टिकल 100 अंतर्गत इथं सभापतीला लोकसभेच्या अध्यक्षांना कास्टिंग वोट वापरण्याचा अधिकार आहे. समसमान मतं पडली तरच निर्णायक मत देता येईल, अन्यथा नाही. ह्याची याबद्दलची घटक तरतूद आहे. हे पॉवर पीठासीन अधिकाऱ्यांना या माध्यमातून लागू होतात. दोन्ही कोणत्याही बाजूनं मतं पडली असतील आणि ते समान मतं पडली तर निर्णायक मत देता येईल आणि तेव्हाच त्यांचं मत हे विचारात घेतलं जाईल. अदरवाईज त्यांना मत देण्याचा अधिकार पहिल्या फेरीमध्ये नसतो, निर्णायक मतच देतात. हे ऍब्सोल्युटली करेक्ट आहे. आणि आर्टिकल 100 मध्येच सभागृहाची किमान घनसंख्या पूर्ण झाली तर सभागृह कामकाज चालवता येईल आणि कोणतंही बिल हे बहुमताने पारित करावं. जर कुठं काही सांगितलं नसेल तर बहुमताने पारित करा असं आर्टिकल 100 मध्ये सांगितलंय. घनसंख्या ही 100 मध्ये सांगितलंय. आणि हा तिसरा पॉइंट, समसमान मतं पडल्यास त्यांना निर्णायक मत देता येईल, हे पण आर्टिकल 100 मध्ये सांगितलं. हे 3 गोष्टी आर्टिकल 100 मध्ये आहेत. बहुमताने कामकाज करा, बहुमताच्या मताच्या व्याख्येत पीठासीन अधिकाऱ्याच्या मताचा विचार केला जाणार नाही, त्यांच्या निर्णायक मतांचाच विचार केला जाईल. म्हणून तिथं निर्णायक मत देण्याचा अधिकार आर्टिकल 100 मध्ये आहे असं उल्लेखित आहे. आणि घनसंख्या किमान 110 असली पाहिजे, हे सुद्धा आर्टिकल 100 मध्ये आहे. म्हणून ए आणि बी करेक्ट आहे. सभागृहात हजर राहून मतदान करणाऱ्या सदस्यसंख्याच्या बहुमताने पारित केलेल्या ठरावाद्वारे त्यांना पदावरून दूर केलं जाईल. हे मी अनेक वेळा लेक्चरमध्ये शिकवताना सांगितलेलं आहे. बहुमताने म्हणजे साध्या बहुमत असतं. बहुमत जेव्हा बोलतो आपण तेव्हा साधे बहुमत असते. तर साध्या बहुमताने यांना आपण पदावरून दूर करतो का, तर नाही. यांना पदावरून दूर करण्यासाठी लागतं प्रभावी बहुमत. प्रभावी, आणि याचा आपण पासवर्ड तयार केलेला आहे, जे अनेक वेळा आपण लेक्चर मध्ये ऐकलेलं आहे. सर्व सभागृहाचे सर्व पीठासीन अधिकारी, लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद, सर्व सभागृहाचे सर्व पीठासीन अधिकारी हे पीठासीन बनतात साध्या बहुमताने, म्हणजे निवडून येतात साध्या बहुमताने. पण सर्व सभागृहाचे सर्व पीठासीन बडतर्फ केले जातात, पदावरून दूर केले जातात प्रभावी बहुमताने. हे स्पष्ट सोपं पासवर्ड लक्षात ठेवायचं आहे. 4 सभागृह 8 पीठासीन येतात साध्याने आणि जातात प्रभावीने. त्याला अपवाद आहेत. अपवाद आहेत फक्त राज्यसभेचे सभापती, कारण राज्यसभेचे सभापती हे भारताचे उपराष्ट्रपती आहेत आणि त्यांची निवडून येण्याची व काढून टाकण्याची पद्धत डिफरंट आहे. त्याला अपवाद म्हणून बाजूला काढायचं आणि बाकी सर्व पीठासीन यांना या कॅटेगरीपर्यंत पकडायचं. म्हणून हे रॉंग आहे. त्यांचे किंवा तिचे स्थान उपपंतप्रधानापेक्षा वरचं आहे असं नाही, उपपंतप्रधानापेक्षा वरचं असं नाही होऊ शकत. सो हे चुकीचं आहे. विधान बरोबर कोणती असं विचारलंय. ए आणि बी करेक्ट आहे. ऑप्शन नंबर 3 हा ऑप्शन करेक्ट आहे. पीठासीन अधिकाराबद्दल एक हमखास आयोग प्रश्न विचारताना दिसतोय आणि याच्या प्रश्न क्रमांक नेक्स्ट 4 थोड्या योग्यरित्या जुळत नाहीत असं विचारलेलं आहे. म्हणजे इथं संबंधित ज्या कन्सेप्ट दिलेल्या आहेत त्या कन्सेप्ट बद्दल योग्य जोडी जुळत नाही असं विचारलेलं आहे. मग इथं सभागृह कामकाजाच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनं विचारला प्रश्न आहे. सभागृह कामकाजाबद्दल योग्य जोडी जुळत नाही म्हणजे याचा अर्थ चुकीची जोडी विचारलेली आहे. मग चुकीची जोडी कोणती आहे, कोणता घटक आहे, या पॉइंट ऑफ व्ह्यूनं त्याकडे खास लक्ष द्यावं लागेल. सभागृहाचं कामकाजाबद्दलचाही प्रश्न येऊ शकतो, पण रेअर प्रश्न येतात. एखादा प्रश्नच येतो कामकाजाबद्दल आणि तो मात्र आपल्याला इथं खास प्रिपेअर करून एवढ्यावर खास लक्ष दिलं पाहिजे असं म्हणणं योग्य नाही. पण जर आपण ऑलरेडी प्रिपेअर केलं तर असे एखादे मार्क आपल्या हातून जायला नाही पाहिजे आहे. त्यातला हा एक घटक विषय आहे. लक्षवेधी सूचना पॉइंट ऑफ ऑर्डर आहे. पॉइंट ऑफ ऑर्डर म्हणजे एखाद्या विषयाकडे लक्ष वेधणे. पॉइंट ऑफ ऑर्डर एखाद्या विषयाकडे लक्ष वेधा, तर ते तातडीच्या सार्वजनिक दृष्ट्या महत्वाचा विषय असेल तर मंत्र्याचं त्या विषयाकडे लक्ष वेधणे आहे.
ते विषय लक्ष वेधण्यासाठीच्या उद्देशानं घेतलेला घटक, म्हणून हा पर्याय करेक्ट आहे. ऑप्शन ए लक्षवेधी मंत्र्याचं लक्ष वेधणे एखाद्या विषयाकडे करेक्ट ऑप्शन आहे. प्रश्न विचारले कोणती जोडी जुळत नाही. स्थगन प्रस्ताव ऍडजमेंट मोशन आहे. ऍडजमेंट मोशन सभागृहात मुदत वेळ संपण्यापूर्वी स्थगित करणे, म्हणजे त्या सभागृहाचं कामकाज हे मुदत वेळी संपण्यापूर्वी स्थगित करणे. तर ते स्थगित होते म्हणजे काय, जे ठरलेलं कामकाजाची वेळ आहे त्याच्या अगोदर स्थगित होते. पण या स्थगितची व्याख्या सभागृहाचं कामकाज संपण्यापूर्वी स्थगित करणे हा अर्थ 2.5 तासासाठी स्वतंत्र वेळ काढून कामकाज चालवलं जात असतं. म्हणजे सभागृह 6 वाजता बंद होणार असेल तर 2.5 तास अगोदर या विषयावर चर्चेला हा घटक घेतला जातो आणि ते स्थगित करणे म्हणजे सभागृह कामकाज बंद होतं डेली रुटीनचं, पण या विषयावरची चर्चा चालूच असते. पण म्हणून याला सभागृह कामकाज संपण्यापूर्वी स्थगित होणे असं म्हणता येत नाही. हे रॉंग आहे. हक्कभंग प्रस्ताव. हक्कभंग प्रस्ताव सभागृहाची कार्यवाही जेव्हा कामकाज पद्धतीच्या नियमानुसार चालत नसतील तेव्हा त्याकडे सभापतीचं लक्ष वेधणे हा या ठिकाणचा हक्कभंग प्रस्तावामधले हा विषय येत नाही. सभागृहाच्या कामकाज विषय अंतर्गत हा नाही. हक्कभंग प्रस्ताव काय असतो, तर एखाद्या मंत्र्यांनी एखादा निर्णय घेतलाय तर त्या निर्णयाची माहिती अर्धवट किंवा चुकीची दिली असेल तर हक्कभंग प्रस्ताव झालेला असतो, हा नाही, म्हणून हे रॉंग आहे. हरकतीचा मुद्दा मंत्र्यांनी दिलेल्या चुकीच्या अपूर्ण उत्तराकडे सभापतीचं लक्ष वेधणे हे हक्कभंग प्रस्तावामध्ये हा येतो. हक्कभंग प्रस्तावाचं उत्तर हे आहे. आणि हरकतीचा मुद्दा हे या पद्धतीने येईल आहे. सभागृहाची कार्यवाही जेव्हा नियमानुसार चालत नसेल तेव्हा याकडे सभापतीचं लक्ष वेधणे, म्हणून हरकतीचा मुद्द्याचं उत्तर हे येईल आणि हक्कभंग प्रस्तावाचं उत्तर हे येईल. म्हणून BCD हे ऑप्शन रॉंग आहेत. आन्सर 3च करेक्ट आहे. जुळत नाही काय, तर तिसरा ऑप्शन जुळत नाही. खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही म्हणजे चुकीचं आहे. इथं अनेक वेळा मिस्टेक होते हे लक्षात ठेवा, कारण आपण या प्रश्नाकडे खास लक्ष देत नाही. आपण या गोष्टी इझिली कन्सिडर करतो की हा हे आपल्याला माहिती आहे किंवा आपण कन्सिडर करू शकतो, पण हे उत्तर अनेक वेळा हातून जातात. राष्ट्रपतीच्या शिफारशीशिवाय नवीन राज्य निर्मितीचे विधेयक संसदेच्या कोणत्याही सभागृहात मांडले जाऊ शकत नाही. करेक्ट आहे. आपण त्यांची शिफारस घेतो, आर्टिकल 3 प्रमाणे त्यांची शिफारस घेऊनच बिल मांडलं जाईल, अन्यथा नाही. चुकीचं विचारलं, हे बरोबर आहे. राष्ट्रपतीने असे विधेयक संसदेत मांडण्यापूर्वी विशिष्ट कालावधीमध्ये संबंधित राज्य विधिमंडळाने आपले विचार मांडावे यासाठी ते पाठवतात. आर्टिकल 3 प्रमाणेच एखाद्या राज्यातून राज्य नवीन तयार करायचं झालं तर ते ज्या राज्याचं बिल आहे त्या राज्याच्या विचारार्थ बिल पाठवावं लागतो आणि राष्ट्रपती ठरवून दिलेल्या कालावधीमध्ये त्या राज्याने कळवणं अपेक्षित असतं. जर त्या राज्याने तसं कळवलं तर ते ठीक आहे, अन्यथा त्या राज्याला मंजूर आहे आपण असं समजतो. हे राष्ट्रपती मार्फत पार पडलं जाते. ऍब्सोल्युटली करेक्ट आहे. दोन्ही बरोबर आहेत. संसद केवळ विशेष बहुमताने कायदा मंजूर करून नवीन राज्य निर्माण करते किंवा स्थापन करते. रॉंग आहे. इथे आपल्याला काय लागतं, ओनली साधं बहुमत. दोन्ही सभागृहामध्ये लोकसभेत राज्यसभेत दोन्ही सभागृहात साध्या बहुमताने बिल पारित व्हावं लागतं आणि प्रस्ताव कोणत्याही सभागृहात प्रस्ताव प्रथम ठेवता येतो आणि बिल पारित करता येतं. 3 रॉंग आहे. राज्य विधिमंडळाने व्यक्त केलेले विचार स्वीकारण्याचं बंधन संसदेवर नाही. राज्यानं काही पण सांगू, या राज्याला एवढेच जिल्हे द्या, एवढंच पाणी द्या, किती पण काही पण सांगा, राज्याचा विचार केंद्रावर बंधन नाही. संघाला म्हणजेच केंद्राला जे वाटतंय ते ऍब्सोल्युटली राईट आहे. राज्याच्या विचाराचं प्रेशर केंद्रावर थोडंही नसतं, कारण फुल पॉवर ऑथॉरिटी पार्लमेंटकडे आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडे आहे. राज्याचं नाव बदलणे, सीमारेषा बदलणे, नवीन राज्य तयार करणे याबद्दल आर्टिकल 3 नुसार संपूर्ण अधिकार केंद्राकडे आहेत. तो आन्सर बरोबर नाही कोणतं, हे करेक्ट आन्सर ऑप्शन नंबर 3 आहे. हे लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन आहे केंद्रीय माहिती आयोगाबद्दल योग्य विधान कोणतं आहे. केंद्रीय माहिती आयुक्त म्हणजेच इन्फॉर्मेशन कमिशनर्स याबद्दलचा हा पार्ट आहे. RTI बद्दलच्या व्यवस्थेबद्दलचा हा घटक आहे.
ती घटनात्मक संस्था असून पहिला प्रॉब्लेम इथंच आहे. हे राईट टू इन्फॉर्मेशन बद्दल ऍक्ट अंतर्गत माहिती आयुक्त जे काम करतायत त्या संस्थेचा आणि घटनेचा काही संबंध नाही. पुढे काही वाचला नाही तरी चालेल, ही घटनात्मक संस्था नाहीच आहे, त्यामुळे गरज नाही काही बघण्याची. मुख्य माहिती आयुक्त आणि माहिती आयुक्त यांची नेमणूक गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समितीच्या शिफारशीवरून राष्ट्रपतीद्वारे केली जाते. अशी रचना व्यवस्था नाही. याबद्दल स्वतंत्र समिती स्थापन केली जाईल जी गृहमंत्रालयाअंतर्गत येऊ शकते, पण गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली हे चुकीचं आहे. ते आपले पद 5 वर्ष किंवा वयाची 70 वर्ष पूर्ण होईपर्यंत धारण करतात असं नाही. तर हे इथं केंद्राची मर्जी असेपर्यंत असं नमूद केलेल्या नवीन तरतुदीप्रमाणे केंद्राची मर्जी असेपर्यंत म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची मर्जी असेपर्यंत हे पदावर राहतील, हा या ठिकाणी उल्लेख आहे, म्हणून ही रॉंग आहे. विचारलंय बरोबर काय, ते पुनर्नियुक्तीस पात्र नसतात, म्हणजे एकदा नियुक्ती झाली की पुन्हा अपॉइंटमेंट नाही. पण माहिती आयुक्त हे मुख्य माहिती आयुक्त होऊ शकतात, म्हणजे खाली तुम्ही आयुक्त असाल तर मुख्य माहिती आयुक्त म्हणून पुन्हा नेमणूक होऊ शकते. पण एक बार काय मुख्य आयुक्त झालात की पुन्हा मुख्य आयुक्त होण्याचा प्रश्न येत नाही. परंतु माहिती आयुक्त पदाच्या कालावधीसह एकूण 5 वर्षापेक्षा जास्त काळ ते पदावर राहू शकत नाहीत. म्हणजे मी माहिती आयुक्त म्हणून अगोदर काळ जो पूर्ण केलाय त्याच्यासह मुख्य माहिती आयुक्त म्हणून दोन्ही कार्यकाल हा एकूणच मॅक्झिमम 5 वर्षाचा असू शकतो, त्यापेक्षा अधिक नाही. ऑप्शन नंबर 4 ऍब्सोल्युटली करेक्ट आहे. क्वेश्चन 6चा आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन 7वा आपण बघू. क्वेश्चन नंबर 7वा. क्वेश्चन आहे नेक्स्ट. या परिस्थितीमुळे न्यायिक सक्रियतेला चालना मिळते, म्हणजे ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम हे आपण कुठून घेतलंय, युएसए कडून. आणि हे जे घेतलेलं आहे ते न्यायिक सक्रियता याला चालना कशामुळे मिळते, म्हणजे ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम हे कशामुळे वाढतं, काय कारण आहे की ज्यामुळे न्यायालय सक्रिय होईल किंवा सक्रियतेच्या बाजूने काम करताना दिसेल. जेव्हा विधिमंडळ आपली जबाबदारी पार पाडण्यात असफल होतात, म्हणजेच कायदेमंडळ आपली जबाबदारी पूर्ण करत नाही, काम आपलं पूर्ण करत नाही, तेव्हा यांना काम करावंच लागेल. अंधातरी विधिमंडळ असताना सरकार हे फारच कमकुवत व अस्थिर असते, म्हणजे जेव्हा या माध्यमातूनचे कार्याचीही मर्यादा येते, विधिमंडळ असताना हे फारच कमकुवत अस्थिर राहील, म्हणजे कायदेमंडळ व सरकार दोन्ही पण अस्थिर आणि कमकुवत होईल, तेव्हा अनेक विषयावरच निर्णय घेणं, कामकाज पूर्ण करणं इम्पॉसिबल होतं. तेव्हाही जनतेचे अधिकतम प्रश्न न्यायालयाकडे जातात आणि न्यायालय सक्रिय होऊन जनतेच्या प्रश्नावर निर्णय द्यायचं काम करत असते, म्हणून तेव्हाही न्यायिक सक्रियता वाढते. जेव्हा सरकार नागरिकांच्या मूलभूत अधिकाराचं संरक्षण करण्यात अपयशी ठरतं, ऑब्व्हियसली मग तेव्हा जनता जाईल कुठे, सर्वोच्च न्यायालयाकडे, उच्च न्यायालयाकडे, मग ते सक्रिय होतील. जेव्हा सत्तारूढ पक्ष आपल्या अंतस्थ उद्दिष्टासाठी न्यायालयाचा दुरुपयोग करते, म्हणजे आपल्या इंटरनल ऑब्जेक्टिव्हला पूर्ण करण्यासाठी जेव्हा ते न्यायालयाचा वापर करतात, मग तेव्हा पण न्यायालयाला सक्रिय व्हावं लागतं. चारही उद्देश आहेत ज्यासाठी ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम वाढेला आहे, म्हणजेच न्यायालयीन सक्रियता या चारही उद्देशासाठी वाढत असते आणि त्याचा इम्पॅक्ट त्यावर होताना दिसतो. म्हणूनही उत्तर ऑल ऑफ दिस करेक्ट आहे. म्हणजे न्यायिक सक्रियता कधी वाढते, तर या उद्देशासह वाढते. खालील विधानं विचारात घ्या. काय आहेत, शेष अधिकार हे केंद्र शासनाकडे आहेत. आपल्याकडे माहिती आहे ज्याला आपण रेस्टोडरी पॉवर म्हणतो. रेस्टोडरी पॉवर हे आपण अमेरिका आणि ऑस्ट्रेलियामध्ये राज्याकडे ठेवलेले आहेत. अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया हे पॉवर सगळे स्टेटकडे आहेत, कारण तिथं पूर्ण संघराज्य पद्धती आहे. पण भारतासारख्या देशात पूर्ण संघराज्य पद्धती नाही, म्हणून हे जे पॉवर आहेत ते आपल्याकडे केंद्राकडे असतात. हे पॉवर अमेरिका ऑस्ट्रेलियामध्ये
स्टेटकडे आहेत, राज्याकडे, आणि असं केंद्र शासनाकडे भारत आणि कॅनडामध्ये. भारत आणि कॅनडा मध्ये हे पॉवर जे आहेत ते पूर्ण सेंटरकडे असतात. अधिकाराची विभागणी ही घटक राज्य आणि केंद्र शासनामध्ये केलेली आहे. म्हणजे या माध्यमातून अधिकाराचं विभाजन जे आहे ते सेंट्रल आणि स्टेट गव्हर्नमेंटमध्ये आहे. आणि आता आपल्याकडे दिसतंय की सेंट्रल आणि स्टेट गव्हर्नमेंटमध्ये याबद्दलचं विभाजन आहेच. पण प्रश्नाचा फोकस काय, वरीलपैकी कोणत्या तरतुदी नसल्या तर भारतीय राज्यघटना ही अधिक संघराज्यात्मक स्वरूपाची बनली असती. जर कोणत्या तरतुदी नसत्या तर अधिक संघराज्य पद्धती बनली असती आहे. म्हणजे आता अधिक संघराज्य पद्धती नाही या वैशिष्ट्यामुळे. मग आता भारतात तर घटक व केंद्र राज्य यांच्यामध्ये अधिकार विभाजन स्पष्टच आहे. यामुळे भारत अजून संघराज्यात्मक पद्धती बनतो, पण कोणत्या तरतुदी नसत्या तर बनला असता असा प्रश्नाचा फोकस आहे. मग पहिला ऑप्शन हे आहे, हे केंद्राकडे झुकलेलं आहे. संघराज्य पद्धती जर पूर्ण संघराज्य पद्धती पाहिजे असेल तर शेष अधिकार हे राज्याकडे असावे लागतात. मग हे नसतं तर भारत अधिक संघराज्यात्मक स्वरूपाचा बनला असता. पण हे आहे, हे एक कारण आहे. जर हे नसतं तर भारत अधिक संघराज्यात्मक बनला असता. हे तर आहेच, त्यामुळे हे ऑप्शन मध्ये येऊ शकणार नाही. प्रश्नाचा फोकस काय, कोणत्या तरतुदी नसत्या तर भारतीय राज्यघटना ही अधिक संघराज्यात्मक स्वरूपाची बनली असती. मग हे नसतं तर भारतीय घटना ही अधिक संघराज्यात्मक बनली असती. दुसरा, राष्ट्रपती घटक राज्याच्या विधेयकावर निर्णायक संपूर्ण नकाराधिकार वापरतात. पण राष्ट्रपती सध्या वापरतात, पण हे वापरण्याचा अधिकार नसता तर भारत संघराज्यात्मक बनला असता. आज राज्याच्या कोणत्याही विधेयकावर, जसं आपण राज्यघटनेतील आर्टिकल 201 201 आणि आर्टिकल 200 मध्ये याबद्दलचा उल्लेख पाहतो. स्पेशली 201 मध्ये भारताच्या राष्ट्रपतीला राज्याच्या बिलावर पूर्ण नकाराधिकार वापरण्याचा अधिकार आहे. ते नकाराधिकार वापरू शकतात. पण इथं काय सांगितलंय, ह्या अधिकारामुळे तर पूर्ण संघराज्य बनलं नाही. हे अधिकार आता केंद्राकडे झुकलेले आहेत आणि संघराज्यामध्ये अधिकार जास्तीत जास्त राज्याकडे झुकलेले असतात. म्हणून हा पॉइंट सुद्धा नसता तर भारताची राज्यघटना अधिक संघराज्यात्मक बनली असती. करेक्ट आहे. केंद्र शासन हे राज्याच्या संमतीविना राज्याचे नाव, सीमा, क्षेत्रामध्ये बदल करू शकते. म्हणजे आता या माध्यमातून आपल्याकडे काय आहे, महाराष्ट्रातून विदर्भ तयार करायचा आहे तर महाराष्ट्राचा विचार घेतो. पण महाराष्ट्राचा विचार घेतला नाही किंवा महाराष्ट्राचा विचार ऐकला नाही तरी भारत सरकारला दुरुस्ती करता येतेच. म्हणजे याचा अर्थ राज्याचा विचार फक्त ऐकायचा आहे, अंमलात आणणं बंधन नाही. म्हणजे पॉवर सगळे सेंटरकडे झुकलेले आहेत. पण स्टेटकडे झुकले असते तर पूर्ण संघराज्य असतो. म्हणून हे सुद्धा ऑप्शन करेक्ट आहे. मग या पद्धतीने एसीडी हा ऑप्शन या प्रश्नाचं उत्तर करेक्ट आहे. म्हणजे हे तिन्ही ऑप्शन जर आपल्या देशाच्या घटनेत नसते तर भारत पूर्ण संघराज्यात्मक घटना बनली असती. आणि हे तिन्ही जे पॉइंट आहेत ते आहेत संघराज्याच्या पद्धतीसारखे, पण पॉवर सगळे झुकलेले आहेत केंद्राकडे. आणि सेंटरला मजबूत ठेवणे, सेंटरकडे पॉवर देणे हा प्रकार नसतो संघराज्य पद्धतीचा. स्टेटकडे पॉवर देणे हे वैशिष्ट्य असतात संघराज्य पद्धतीचे. हे या ठिकाणी महत्वाचं आहे. आपल्याकडे पद्धतीचा प्रश्न आहे आर्टिकल 1 2 3 4 मध्ये जे आपण राज्याचा संघराज्य शिकतो त्या संदर्भातला हा प्रश्न आहे. विशेष लक्ष ठेवा. अशा या माध्यमातून काही या प्रश्नाबद्दलच्या चुका होऊ शकतात. आपल्या हातून ते प्रश्न गेले नाही पाहिजे. खालीलपैकी कोणती बाब ही भारतातील आंतरराज्यीय परिषदेच्या कार्यक्षेत्रातून वगळलेली आहे. आंतरराज्यीय परिषद आर्टिकल आहे 263. या संदर्भात इंटरस्टेट काउन्सिलच्या बाबतीतला हा घटक आहे. कोणते विषय वगळलेले सांगितलं, आंतरराज्य परिषदेचं जे पॉवर आहेत त्यातून आपण वगळले असा कोणता विषय आहे. राज्यामध्ये जे तंट उद्भवलेले असतात त्याबाबत चौकशी करणे आणि त्यावर सल्ला देणे यांची ही जबाबदारी आहे, कार्य आहे. पण हे विषय कोणते असतात, प्रशासकीय विषय असले पाहिजे आणि राजकीय विषय असले पाहिजे. तर हे राज्यामधले तंटे चौकशी जे काही आहेत त्याबद्दल सल्ला द्यायचं काम ही आंतरराज्यीय परिषद करते. पण विषय प्रशासकीय आणि राजकीय असला पाहिजे. कोणत्याही आंतरराज्यीय नदीच्या पाण्याचा वापर, वाटप किंवा नियंत्रण
या बाबतीत कोणत्याही तंट्याविषयी निर्णय करायचा असेल तर त्याबद्दलचा अधिकार, याबद्दलचा विषय जो आहे तो राज्यघटनेतल्या आर्टिकल 262 प्रमाणे आहे. इंटरस्टेट वॉटर डिस्प्यूट याबद्दलचे विषय, आंतरराज्यीय पाणी विवाद बद्दलचा घटक आहे तो आर्टिकल 262 मध्ये आहे. त्यामुळे या आंतरराज्यीय परिस्थितीकडे जायचा तो प्रश्नच येत नाही, हाच विषय आहे जे त्याचा करेक्ट आन्सर आहे. कारण हा विषय आंतरराज्यीय परिषदेच्या कार्यक्षेत्रातून काढलेला आहे आणि हा विषय आता सध्या कुठे आहे, आर्टिकल 262 अंतर्गत जे लवाद स्थापन केले जातात पाणी विवादाबद्दल, पाण्याचे प्रश्न आहेत ते या माध्यमातून सोडवले जातात. राज्यापैकी सर्वांचा किंवा काहींचा अथवा संघराज्य एक किंवा अधिक राज्य यांचा ज्या सामायिक संबंध आहेत अशा विषयाबाबत अन्वेषण करणे आपण लिहून घेतलेलं आहे. दोन किंवा दोन पेक्षा अधिक राज्य, एक राज्य किंवा केंद्र, राज्य राज्य व केंद्र यांच्यात कुठलाही वाद असेल आणि तो वाद प्रशासकीय व राजकीय असला तर तो या आंतरराज्यीय परिषदेकडे जात असतो. याबद्दलची स्थापना आपण 1990 मध्ये केलेली आहे. आंतरराज्यीय परिषदेची स्थापना आपण 1990 मध्ये केलेली आहे. सरकार या कमिशनने याची रिपोर्ट दिली होती आंतरराज्यीय परिषद स्थापन करा याबद्दल, आणि सरकार या कमिशनने सांगितलं होतं आंतरशासकीय काउन्सिल स्थापन करा, आणि आपण आंतरराज्यीय काउन्सिल स्थापन केली म्हणजे परिषद स्थापन केली. हा मुख्य फरक सरकार्यामध्ये आणि घटनेनुसार स्थापन केलेल्या व्यवस्थेमध्ये आहे. व्ही पी सिंग यांनी या आंतरराज्यीय परिषदेची 1990 मध्ये स्थापना केलेली आहे. हे आंतरराज्यीय परिषदेबद्दल लक्षात ठेवा. हे आंतरराज्यीय परिषदेचं काम आहे. कोणत्याही विषयावर शिफारस, विशेषतः त्या विषयाबाबतचे धोरण, कार्यवाही यांचा अधिक चांगल्या प्रकारे समन्वय साधण्याकरिता शिफारस करण्याच्या माध्यमातून हे काम करत असतात. थोडक्यात प्रशासकीय आणि राजकीय मुद्दे जे दोन किंवा अधिक राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यांच्यामध्ये काही वादविवाद असतील, त्याच्याबद्दलच्या समस्या असतील तर ते सोडवण्याच्या उद्देशाने असलेल्या घटकाबद्दल या विषयाकडे लक्ष देणे आवश्यक असते. एकमेव पॉइंट आहे हा जो यांच्याकडे येत नाही, म्हणून आन्सर सेकंड हे त्याचं करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. विशेषाधिकार समितीबद्दल आहे. विशेषाधिकार समिती संदर्भात खालील विधान बरोबर नाहीत म्हणजे चुकीचं आहे. लोकसभेचा नियम 222, राज्यसभेचा नियम 187 हे विशेषाधिकारा संदर्भात आहेत, म्हणजे सभागृहाच्या सदस्यांचे जे विशेषाधिकार असतात या संदर्भात एक घटक नियम म्हणून याकडे पाहिलं जाईल. जनरली हे असे काही नियम उपकलम कामकाज पद्धतीच्या अंतर्गतले विचारले जायची पद्धत मागे होती. 2021 नंतर असा एकही प्रश्न आलेला नाही, पण सभागृह कामकाज नियम पुस्तिका या संदर्भात हा प्रश्न विचारलेला आहे आणि एकमेव पेपर आहे ज्याच्यामध्ये सभागृह कामकाजाबद्दल 3 प्रश्न आहेत, जे असं ना पुढच्या ना मागच्या कोणत्या पेपरमध्ये दिलेला आहे. पण या पेपरमध्ये 3 प्रश्न फक्त सभागृह कामकाज नियमाबद्दल आहेत. लोकसभेत 15 सदस्य असलेली विशेषाधिकार समिती ही सभापती नामनिर्देशित करतात. करेक्ट आहे, ज्यांची नियुक्ती सभापती म्हणजेच लोकसभेच्या अध्यक्षाकडून केली जात असते. राज्यसभेत उपाध्यक्ष हेच विशेषाधिकार समितीचे प्रमुख असतात, ज्या समितीमध्ये 15 सदस्य असतात. तर उपाध्यक्ष असं नाही, अध्यक्षच असतात. विशेषाधिकार समितीचे अध्यक्षपद हे सभागृहाच्या पीठासीनकडे असतं. इथं जसं सभापतीकडे आहे तसं इथंही सभापती म्हणजे राज्यसभेचे सभापती या उद्देशानं, म्हणजे आता आपण त्यांना भारताचे उपराष्ट्रपती म्हणतो, तर राज्यसभेचे सभापती हे यांच्या माध्यमातून त्या समितीचं कार्यरूप चाललं जातं. हे चुकीचं आहे, विधान बरोबर नाही. तिसरा ऑप्शन करेक्ट आहे. थर्ड ऑप्शन याचं उत्तर राहील. काही वेळेला कामकाज पद्धतीच्या दृष्टिकोनातूनही अशा चुका केल्या जाऊ शकतात, म्हणून याबद्दलचा घटक या ठिकाणी बघणं आवश्यक आहे. आता खालीलपैकी विधान योग्य कोणती आहेत विचारलेलं आहे. योग्य विधान राज्यघटनेत आर्टिकल 111 अंतर्गत अर्थविधेयकाच्या म्हणजे मनी बिल व्याख्येचा संदर्भ दिलेला आहे. आपल्या सगळ्याला माहिती आहे मनी बिलाबद्दलची व्याख्या आर्टिकल 110 अंतर्गत आहे. आर्टिकल 109 नुसार आपण कामकाज प्रक्रिया बघतो किंवा कामकाज प्रक्रियेबद्दल जे मनी बिलाबद्दल आहे. 109 मध्ये आपण बिल मांडण्याची प्रक्रिया असं बोललेलं आहे, मनी बिलाची प्रक्रिया दिलेली आहे 109 मध्ये. पण 110 मध्ये व्याख्या आहे. 111 मध्ये राष्ट्रपती विधेयकाला संमती देतात.
राष्ट्रपती विधेयकाला संमती देतात 111 आर्टिकल नुसार, म्हणून हे रॉंग आहे. कारण हे अर्थविधेयकाविषयी आर्टिकल 110 आहे, 111 नाही. योग्य विधान विचारलेलं आहे. 117(3) खाली श्रेणीबद्ध झालेले वित्त विधेयक हे केवळ लोकसभेमध्येच मांडले जाऊ शकते. 117 मधले जे बिल असतात ते लोकसभा किंवा राज्यसभा कुठेही प्रथम मांडता येतात, कारण ते पूर्ण वित्त विधेयक असतात आणि ते पूर्ण वित्त विधेयक असल्यामुळे लोकसभा किंवा राज्यसभेमध्ये कुठेही मांडता येतात, म्हणून हे रॉंग आहे. 117(1) खाली श्रेणीबद्ध झालेले वित्त विधेयक हे राज्यसभा असंमत किंवा दुरुस्त करू शकत नाही. वास्तवात 117(1) आणि 117(3) असं आहेत. 117(1) मधले जे बिल असतात ते धनविधेयकाप्रमाणे असतात. याची वैशिष्ट्य धनविधेयकाप्रमाणे असतात. मग धनविधेयकाला राज्यसभा नकार देऊ शकत नाही आणि राज्यसभा दुरुस्ती करू शकत नाही, आणि हेच वैशिष्ट्य 117(1) बद्दलही लागू आहे. 117(1) बद्दल राज्यसभा ना दुरुस्ती करू शकते ना त्याच्यामध्ये त्याला ते नकार देऊ शकते. तसंच 117(1) मधलं बिल जे आहे ते प्रथम लोकसभेतच मांडावं लागतं. 117(1) मधलं बिल जे आहे ते इथं आपण वरती वाचलंय, प्रथम लोकसभेतच मांडावं लागतं. 117(1) जे वैशिष्ट्य आहे ते धनविधेयकाप्रमाणे असल्यामुळे प्रथम तुम्ही त्याला लोकसभेतच मांडावं लागतं आणि राज्यसभा त्या बिलाला दुरुस्ती किंवा संबंधित बिल नकार देऊ शकत नाही. हे दोनच वैशिष्ट्य 117(1) ला लागू होतात, म्हणून हे करेक्ट आहे. असंमत म्हणजेच नामंजूर, दुरुस्त म्हणजे त्याच्यामध्ये दुरुस्ती करण्याबद्दलचा त्यांच्याकडे अधिकार नाही. हे करेक्ट आहे. पण याप्रमाणे ऑप्शन येत नाही. ए आणि बी योग्य आहे तसं विचारलं इथं. योग्य आहे तर फक्त सी योग्य आहे, मग सी हा त्याचा ऑप्शन यायला पाहिजे करेक्ट. पण आयोगाने उत्तर दिलं वरीलपैकी एकही नाही. वरीलपैकी एकही नाही हे उत्तर दिलेलं आहे आणि ह्याचं उत्तर फक्त सी आला पाहिजे. योग्य कोणते? तर योग्य आहे वित्त विधेयक जे 117(1) खाल्लं एक वित्त विधेयक आहे, त्याला राज्यसभा असंमत किंवा दुरुस्ती करू शकत नाही. आता यांनी काय कन्सिडर केलेलं असू शकतं? राज्यसभा दुरुस्ती सुचवू शकते, पण इथं तर विचारलंय दुरुस्ती करू शकत नाही. ऍब्सोल्युटली करेक्ट आहे, दुरुस्ती करू शकत नाही, म्हणून हे करेक्ट यायला पाहिजे आहे. पण ह्याचा अर्थ जर ते दुरुस्ती सुचवू शकत नाही असं घेतलं असतील तर मग हे सुद्धा रॉंग येईल. मग यानुसार हे ऑप्शन करेक्ट येईल आहे. मग आता कन्सिडर कोणतं करायचं? दुरुस्ती करू शकत नाही हे करेक्ट आहे, म्हणून ह्याला करेक्ट समजा आणि फक्त सी हे पर्याय करेक्ट घेऊ शकता. फक्त सी हा पर्याय करेक्ट घ्यायला पाहिजे. पण आयोगाने उत्तर दिलं हे, म्हणून हे रिपीट मी सांगतोय पुन्हा. पण रिअल इन्फॉर्मेशन वाचा आणि रिअल इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा. राज्यसभेला 117(1) मधलं बिल आणि आर्टिकल 110 मधलं, 110 मध्ये पण धनविधेयक आहे, 117(1) मध्येही वित्त विधेयक जरी असलं तरी त्याची वैशिष्ट्य हे धनविधेयकाप्रमाणे आहेत. कोणते दोन वैशिष्ट्य? प्रथम लोकसभेतच मांडावं लागतं आणि राज्यसभा ना त्याला दुरुस्त करू शकते ना त्याला नकार देऊ शकते 117(1) मधल्या विधेयकाला, म्हणून हे करेक्ट यायला पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन. इथला हा घटक आहे, खालीलपैकी कोणती योग्य विधान आहे त्याचं विचारलेलं आहे. हे ऍक्च्युली प्रश्न पूर्ण योजनेवरचा आहे, हा राज्यघटनेचा नाहीये, म्हणून आपण ह्या प्रश्नाला इथं बाजूला सारतोय. हा प्रश्न इथं बघायचा नाहीये, हा आपल्या सिलेबसचा राज्यघटनेचा घटक नाही. विधान योग्य नाहीत, विधान बरोबर नाहीत. आर्टिकल 200 नुसार राज्यपाल विधेयक राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवू शकतात. ऍब्सोल्युटली करेक्ट आहे. प्रत्येक राज्याचे राज्यपाल हे राष्ट्रपतीच्या विचारार्थ बिल ठेवू शकतात. आर्टिकल 200 नुसार ते ठेवतात. करेक्ट आहे. राष्ट्रपती विधेयक पुनर्विचारासाठी राज्य विधिमंडळाकडे परत पाठवल्यास राज्यपालाला ते निर्देश देऊ शकतात. राष्ट्रपती परत पाठवून राज्यपालाला निर्देश देऊ शकतात की यस, याबद्दल तुम्ही पुन्हा एकदा विचार करा. हे 200 अंतर्गत जे बिल आलेलं आहे त्याबद्दल. करेक्ट आहे.
जर ते विधेयक राज्य विधिमंडळाकडे पुन्हा दुरुस्तीसह अथवा दुरुस्तीशिवाय मंजूर करून पुन्हा राष्ट्रपतीकडे सादर केल्यास त्यास मंजुरी देणे राष्ट्रपतीवर बंधनकारक असते, बंधनकारक नाही. जरी पुन्हा राज्यानं बिल पारित करून पुन्हा राष्ट्रपतीकडे पाठवलं तरी सुद्धा राष्ट्रपतीवर बंधन नाही. बिल ते सामान्य असो, कोणत्याही विषयाबद्दलचा असो, काही पण असो, राज्यानं बिल पाठवलं केंद्राला तर राष्ट्रपतीला ऐकणं बंधन नाही. राष्ट्रपतीने परत पाठवल्यानंतर राज्याने पुन्हा जर मंजूर करून पाठवलं असलं तरी सुद्धा राष्ट्रपतीला ऐकणं बंधन नाही. आर्टिकल 200 आणि 201 अंतर्गत राज्याचे जे बिल आहेत त्याबद्दल राष्ट्रपतीकडे बरेच पॉवर या अंतर्गत निहित आहेत, ठेवण्यात आलेले आहेत. म्हणून हे रॉंग आहे. बरोबर नाही असं कोणतं विचारलेलं आहे, कोणतं बरोबर नाही, तर हे बरोबर नाही. राज्यपालाने राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवलेल्या विधेयकास राष्ट्रपतीने किती कालावधीमध्ये निर्णय घ्यावा याबाबत राज्यघटनेत कोणतीही कालमर्यादा घातलेली नाही. बरोबर आहे. जे काही राज्याने बिल पाठवलीत केंद्राकडे तर राष्ट्रपतीने त्यावर किती दिवसात निर्णय घ्यावा कोणतंच बंधन नाही. पण राष्ट्रपतीने जर राज्याकडे बिल पाठवलं असेल वापस तर राज्याने मात्र ते बिल 6 महिन्याच्या आत विचार करणं गरजेचं आहे. राष्ट्रपतीकडे बिल पाठवलं होतं आणि राष्ट्रपतींनी पुनर्विचार करायला लावलं तर तेव्हा राज्याने किती महिन्यात पुनर्विचार करावा? 6 महिन्यातच पुनर्विचार करणं बंधनकारक आहे. मग राष्ट्रपतीकडे बिल आलं पुन्हा कधी पण, पहिल्यांदा, दुसऱ्यांदा, पुन्हा पुन्हा काही पण, तर राष्ट्रपतीने किती दिवसात निर्णय घ्यावा असं राष्ट्रपतीवर कोणतंही बंधन नाही. घटनेत असा कोणताही कालावधी दिलेला नाही. ह्या प्रश्नाचं उत्तर करेक्ट ऑप्शन आहे तिसरा. हेच लक्षात ठेवा. हा पेपर बराच मोठा आहे, लेंदी आहे आणि ह्याच्यावर आयोगाने प्रश्नही तसेच विचारलेले आहेत. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून नेमणूक करण्याबाबत कोणता पर्याय चुकीचा आहे? हायकोर्ट न्यायाधीशांची क्वालिफिकेशन पात्रता विचारलेली आहे. ती व्यक्ती भारताच्या प्रादेशिक क्षेत्रात 10 वर्ष न्यायिक पदावर असली पाहिजे. यस, कुठेही कोणत्याही न्यायालयात तुम्ही न्यायाधीश असले पाहिजे. किती वर्ष? 10 वर्ष. त्या व्यक्तीने उच्च न्यायालयात 10 वर्ष वकिली केली पाहिजे. न्यायिक किंवा वकिली हे असणं गरजेचं आहे. दोन्ही करेक्ट आहेत. राष्ट्रपतीच्या मते ती व्यक्ती अग्रगण्य कायदे पंडित असली पाहिजे. ही तरतूद फक्त सुप्रीम कोर्टला लागू आहे, हायकोर्टला नाही. हायकोर्ट न्यायाधीशाबद्दल आपण अगदी नोट्समध्ये लिहून पण घेतलेला आहे. हायकोर्ट न्यायाधीशाला हा नियम लागू होत नाही, तर हा नियम फक्त सुप्रीम कोर्ट न्यायाधीशालाच लागू होतो. विशेष कायदे पंडित हे ऑप्शन फक्त सुप्रीम कोर्ट न्यायाधीशांच्या ठिकाणी लागू आहे, हायकोर्टला नाही. कारण सुप्रीम कोर्ट टू बी कोर्ट ऑफ सुप्रीम आहे, त्यामुळे तिथं काही चुका होऊ नये म्हणून कायदे पंडिताचाही ऑप्शन तिथं टाकलेला आहे वेगवेगळ्या कॅटेगरीतून न्यायाधीश घेण्यासाठी. पण राज्यामध्ये मात्र अशा न्यायाधीशांना घेण्याबद्दलची तरतूद नाही, म्हणून कायदे पंडिताचा ऑप्शन घटनेत देण्यात आलेला नाही. कोणतं चुकीचं आहे? ऑप्शन नंबर 3 हा चुकीचा आहे. आता आहे प्रश्न मूलभूत अधिकाराच्या रिलेटेड. या माध्यमातूनचा घटकही विशेष आपल्याला लक्षात घ्यायला हरकत नाही. म्हणजे हा पेपर पहिल्यांदा खूप जास्त प्रश्न पार्लमेंट वरती आहेत, पार्लमेंटरी कामकाजाबद्दल आहेत, जे असं कोणत्याही पेपरमध्ये असे प्रश्न आलेले आपल्याला बघायला मिळणार नाही. राज्याकडून चालवल्या जाणाऱ्या किंवा राज्य निधीतून सहाय्य मिळत असलेल्या कोणत्याही शैक्षणिक संस्थेत कोणत्याही नागरिकास केवळ धर्म, वंश, जात, भाषा या किंवा यापैकी कोणत्याही कारणावरून प्रवेश नाकारला जाणार नाही हे राज्यघटनेतल्या कोणत्या आर्टिकल मध्ये नमूद आहे? आर्टिकल 29 सब क्लॉज 2 मध्ये नमूद आहे. 29(1) मध्ये सांगितलेलं आहे विशिष्ट नागरिकांचा गट असा शब्द वापरलेला आहे. विशिष्ट नागरिकांचा गट यासाठी खास संरक्षण सुरक्षात्मक तरतुदी प्रोव्हिजन वापरले जातील हे 29(1) मध्ये आहे. म्हणजे याच्यामध्ये अल्पसंख्याक पण आले, नागरिकांचा गट म्हणून इतर समुदाय आला. पण 29(2) मध्ये मात्र हे सगळं वाक्य आहे धर्म, वंश, जात, भाषा यावरून आहे. आणि इकडे 29(1) मध्ये मात्र भाषा, लिपी आणि संस्कृती हे 3 ऑप्शन अटी 29(1) मध्ये आहेत. आणि 29(2) मध्ये काय आहेत? धर्म, वंश, जात, भाषा हे 4 शब्द आहेत. यावरून भेद केला जाणार नाही असं या अंतर्गत नमूद आहे. म्हणून 29(2) मध्ये हे 4 पर्याय लक्षात ठेवावं, 29(1) मध्ये हे 3 पर्याय लक्षात ठेवावं, जे या आर्टिकल 29 बाबत अल्पसंख्याकांच्या दृष्टिकोनातून याचं विशेष महत्व आहे. या पॉइंट ऑफ व्ह्यू हे बघणं आवश्यक आहे. कोणत्या तरतुदी समाविष्ट आहेत? तर हे 29 ऑप्शन नंबर हा जो 4 आहे तो करेक्ट आहे.
इथं आपले हे क्वेश्चन्स पूर्ण राज्यघटनेचे जे पेपर्स आहेत, हा सर्वात लेंदी पेपर आहे, सर्वात डिफरंट पेपर आहे आणि याच्यामधले क्वेश्चन्सही तेवढेच विशेष आहेत, जे मागच्या आणि पुढच्या कोणत्याही पॅटर्न मध्ये बसत नाहीत. यामुळे या पेपरला खास चॅलेंजेबल म्हणून बघायला हरकत नाही. पुन्हा भेटू नेक्स्ट पेपर पुढच्या पेपर अंतर्गत. थँक्यू.